अंधाराची भीती नाही वाटत, कारण आमच्या प्रयत्नांना सूर्याच्या तेजाची प्रखरता आहे. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर PSI STI ASO या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मार्गदर्शक तत्वे या घटकाचा उर्वरित भाग जो आहे तो पाहणार आहोत. म्हणजेच मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्यातील फरक, तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेली जी मार्गदर्शक तत्व आहेत ते आपण पाहणार आहोत. आता या घटकाचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? कारण जसं आपण मार्गदर्शक तत्वे पाहिलेली आहेत, तर त्याच पद्धतीने आयोगाने मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्यामधील तुलनात्मक दृष्ट्या केलेला अभ्यास यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये कोणता मूलभूत फरक आहे हे पाहणं आपल्यासाठी आवश्यक ठरतं. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण काल जी मार्गदर्शक तत्व आपण पाहिलेली आहेत किंवा जी स्टोरी आपण मार्गदर्शक तत्वांची पाहिलेली होती, त्या स्टोरीची आपण रिव्हिजन करणार आहोत. ओके, सो आपण क्विक रिव्हिजन करूया आणि त्यानंतर मग आपण आजचा जो टॉपिक आहे तो सुरू करूया. तर आपण पाहिलं होतं की राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ते कलम 38 पासून ते 51 मध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. मग 38 मध्ये काय होतं, तर आपण पाहिलं होतं की एक मुलगी आहे कल्याणी नावाची. म्हणजे 38 मध्ये काय होतं, तर राज्य जे आहे ते लोककल्याणासाठी किंवा समाजाच्या कल्याणासाठी काही तरतुदी करेल, आणि मग त्या कोणत्या असतील याच्याबद्दल आपण माहिती पाहिली होती. सो कलम 38 जे आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट आपण पाहिले होते. पार्ट 1 मध्ये म्हणजे 38(1) जे होतं ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाशी संबंधित होतं. तर 2 जे होतं ते उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणणे याच्याशी संबंधित होतं. आणि मी तुम्हाला काल हेही सांगितलेलं होतं की 38 मधील जे पार्ट 2 आहे म्हणजे 38(2) हे कलम जे आहे ते राज्यघटनेमध्ये नंतर समाविष्ट करण्यात आलेलं आहे, जे की 44वी घटनादुरुस्ती 1978 ने समाविष्ट करण्यात आले होते. ओके, त्यानंतर 39वा कलम जे होतं त्याच्यामध्ये राज्य जे आहे ते लोककल्याणासाठी काही तरतुदी करेल, आणि अशा 6 तरतुदी एकूण आपण पाहिल्या होत्या, जे की कलम 39 मध्ये दिलेलं. आणि मी काल तुम्हाला सांगितलेलं जरी महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असले तरी सुद्धा आपल्या ट्रिकसाठी आपण काय लक्षात ठेवणार आहोत, तर 39 जिल्ह्यांमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग त्या उपजीविकेसाठी असतील, त्यानंतर साधन संपत्तीची मालकी असेल, त्यानंतर C म्हणजे सेंट्रलायझेशन न होऊ देणे म्हणजेच केंद्रीकरण न होऊ देणे, D म्हणजे समान काम समान वेतन म्हणजे दे माझं समान वेतन जे आहे किंवा माझ्या कामासाठीच योग्य वेतन मला दे. त्यानंतर E मध्ये आरोग्य आणि ताकद यांचा दुरुपयोग न करणे, आणि F मध्ये फणी बालकांचा विकास. सो 39F जे आहे ते 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला कलम आहे. म्हणजे 39F हे नंतर समाविष्ट करण्यात आलेलं आहे, जे की 42वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं कलम आपण पाहिलेलं होतं 39A. तर 39A मध्ये आपण काय पाहिलेलं होतं, तर समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य, आणि हे कलम सुद्धा घटनेमध्ये 42वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे 39A सुद्धा नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सो आतापर्यंत आपण 3 अशी कलमं पाहिली जी नंतर समाविष्ट करण्यात आलेली आहे. कोणती, तर 38 मधील पार्ट 2 म्हणजे 38(2), त्यानंतर 39 मधील स्मॉल f 39F, आणि त्यानंतर 39 कॅपिटल A. ओके, त्यानंतर पुढे आपण पाहिलं होतं 40व्या कलमामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीचं संघटन सांगितलं होतं. त्यानंतर 41 मध्ये कामाचा शिक्षणाचा अधिकार सांगितला होता. त्यानंतर 42 मध्ये कामाच्या ठिकाणी सुविधा सांगितल्या होत्या. 43 मध्ये कामगारांना निर्वाह वेतन सांगितलं होतं. 43A मध्ये कामगारांचा सहभाग म्हणजे व्यवस्थापनामध्ये, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सांगितलं होतं. 43B मध्ये सहकारी सोसायट्यांची स्थापना सांगितली होती. तर ती ट्रिक काय होती आपली, तर 40 ग्रामपंचायतींनी 41 कामं दिली, 42 सुविधा दिल्या आणि 43,000 रुपये वेतन दिले. आणि त्यानंतर मग आपण काय पाहिलं, 43A मध्ये कामगारांचा सहभाग घेतलेला होता. कशामध्ये, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये. तर याच्यातलं 43A हे जे कलम आहे ते 42वी घटनादुरुस्ती 1976 ने ऍड करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर 43B जे आपण सहकारी सोसायटींची स्थापना पाहिलेली होती, तर ते कलम जे आहे ते 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011 ने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचं कलम जे होतं ते होतं 44, ज्याच्यामध्ये आपण समान नागरी संहिता किंवा एकरूप नागरी संहिता पाहिलेलं होतं. आणि मग मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली होती की 4 आणि 4 किंवा 4 हे 2 नंबर सेम आहेत. सो 44 जो आकडा आहे तो समान असल्यामुळे समान नागरी संहितेसाठीचं हे कलम आहे. त्यानंतर कलम 45 जे सर्वांना माहीत असतं ते म्हणजे 6 वर्षांखालील बालकांचे संगोपन करणे.
याच्याशी संबंधित होतं. 6 वर्षाखालील बालकांचं संगोपन आणि शिक्षणाची तरतूद याच्याशी संबंधित हे 45वं कलम होतं, जे की 86वी घटना दुरुस्ती 2002नी ॲड करण्यात आलेलं होतं. ओके. त्यानंतर आपण 46 आणि 47 पाहिलेलं होतं. 46 SC ST लोकांचं किंवा दुर्बल लोकांचे जे आहे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी 47 सुविधा किंवा आरोग्य सुविधा त्यांना पुरवलेल्या होत्या. म्हणजे 46 मध्ये काय होतं तर SC ST म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक जे असतील तर त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धनाची तरतूद कलम 46 मध्ये होती. तर कलम 47 मध्ये काय होतं तर पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे. सो आपली ट्रिक काय होती 46 SC ST लोकांचे 47 आरोग्य सुविधांनी पोषणमान उंचावले. त्यानंतर पुढे आपण पाहिलेलं 48 मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन. तर 48A मध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन हे कलम होतं. 49 मध्ये काय होतं तर राष्ट्रीय स्मारके आणि स्थाने व वस्तू यांचे संरक्षण. हे सगळं करण्यासाठी राज्य काय करेल कायदे करेल किंवा प्रयत्नशील राहील. मग याची ट्रिक आपण काय पाहिली होती तर 48 पशूंना एका पर्यावरणात 49 नंबरच्या स्मारकामध्ये ठेवले. मग याच्यामध्ये 48 जे होतं ते 48 पशूंना म्हणजे काय 48 कृषी आणि पशुसंवर्धनाशी आहे रिलेटेड आहे. त्यानंतर 48A जे आहे ते पर्यावरणाशी रिलेटेड आहे, पर्यावरणाच्या रक्षणाशी रिलेटेड आहे. त्यानंतर 49 जे होतं ते जे आपली स्मारकं आहेत, राष्ट्रीय स्मारकं आहेत किंवा राष्ट्रीय स्थानं आहेत, वस्तू आहेत यांच्या संरक्षणाशी रिलेटेड होतं. मग याच्यामधील मी कालही सांगितलं होतं की 48A हे कलम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जे की पर्यावरणाशी संबंधित आहे. सो 48A मध्ये कशाची तरतूद आहे तर ते पर्यावरणाच्या रक्षणाची. आणि हे 48A जे कलम आहे ते नव्याने घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे, जे की 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976ने समाविष्ट करण्यात आलेला आहे. सो हेही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मार्गदर्शक तत्वामधील शेवटची 2 कलमं म्हणजे 50 आणि 51. 50 मध्ये आपण पाहिलं होतं की न्यायव्यवस्था जी आहे ती कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याशी संबंधित कलम 50 होतं. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांच्या संवर्धनाशी रिलेटेड कलम 51 होतं. सो 50 न्यायाधीश जे आहेत ते आंतरराष्ट्रीय शांततेसाठी 51 नंबरच्या बसने गेले. हे आपण ट्रिक पाहिलेली होती काल. ओके. सो 50 आणि 51 हेही लक्षात ठेवा. मग आत्तापर्यंत जे आपण कलमं पाहिली त्याच्यामध्ये नव्याने जी समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर 42व्या घटना दुरुस्तीने एकूण 4 कलमं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. ती म्हणजे 39F जे आपण बघितलं होतं ट्रिक फणी बालकांचा विकास. त्यानंतर 39A मध्ये आपण पाहिलं होतं 39 कलमांचं किंवा कायद्यांचं एक पुस्तक होतं जे की आपल्याला फ्रीमध्ये मिळालेलं होतं, म्हणजे समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. त्यानंतर 43A मध्ये आपण पाहिलं होतं 43,000 रुपये कामगारांना निर्वाह वेतन दिलं. आणि 43A मध्ये त्याच कामगारांचा सहभाग आपण कशामध्ये घेतला होता उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये. म्हणजे उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे कशामध्ये होतं तर 43A मध्ये. आणि ते कलम 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की 48 पशूंना एका पर्यावरणामध्ये म्हणजेच 48A जे होतं ते पर्यावरणाशी संबंधित किंवा पर्यावरणाच्या संवर्धनाशी संबंधित असणारं मार्गदर्शक तत्व हे सुद्धा 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976ने समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर 44व्या घटना दुरुस्ती कायद्याने एकच कलम समाविष्ट करण्यात आलं, ते म्हणजे 38(2). आणि आपण पाहिलं होतं की 38 वर्षाची कल्याणी जी आहे ती 2 गोष्टी सांगत होती, ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय आणि दुसरी गोष्ट होती जी विषमता आहे ती किमान पातळीवरती आणणे. सो 38(2) म्हणजे विषमता किमान पातळीवरती आणणे हे जे कलम होतं ते 44वी घटना दुरुस्ती 1978ने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2002नी 45ची वाक्यरचना बदलली आणि तिथे मग आपण पाहिलं की 6 वर्षाखालीलची मुलं असतील किंवा जी बालकं असतील त्यांचं संगोपन आणि शिक्षण याची तरतूद 45 कलममध्ये 86वी घटना दुरुस्ती 2002नी करण्यात आली. पण हे नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं कलम नाही. इथे लक्षात घ्या की कदाचित आयोग असा प्रश्न विचारेल की खालीलपैकी कोणकोणत्या घटना दुरुस्तीनी मार्गदर्शक तत्वांमध्ये नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 42 एक ऑप्शन असेल, 44 एक असेल, 86 एक असेल आणि नंतर 97 एक असेल. आणि मग खाली परत त्याला सब ऑप्शन असतील. तर तुम्ही बऱ्याचदा असं होऊ शकतं की तुम्ही सर्व बरोबर हे उत्तर द्याल, पण हे उत्तर आपलं चुकीचं असेल. कारण 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती आणि 97वी घटना दुरुस्ती या 3 घटना दुरुस्तींनी मार्गदर्शक तत्वांमध्ये नवीन कलम समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा मूळ तत्वांच्या
तत्वांच्या यादीमध्ये नवीन मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलेली आहेत. मात्र 86व्या घटना दुरुस्तीने कोणत्याही प्रकारचं नवीन कलम हे मार्गदर्शक तत्वांमध्ये ऍड केलेलं नाही. तर फक्त जे अगोदरचं कलम होतं कलम 45 त्याची फक्त वाक्यरचना बदलवलेली आहे. सो स्टडी करताना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर पुढची एक घटना दुरुस्ती आपण पाहिली होती 97वी घटना दुरुस्ती 2011. तर या 2011च्या घटना दुरुस्तीनुसार आपण पाहिलं होतं की सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणं हे एक मार्गदर्शक तत्व नव्याने घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सो जर मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड घटना दुरुस्त्या कोणत्या आहेत विचारलं तर ते असेल 42, 44, त्यानंतर 86 आणि 97. मात्र जर नव्याने कलम कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली तर त्याचा आन्सर असेल फक्त 42, 44 आणि 97. ओके, 86नी फक्त वाक्यरचना बदलवलेली आहे. आता आजचा जो मूळ टॉपिक आहे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये काय मुख्यतः फरक आहे तो आपण पाहणार आहोत. ओके, सो मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्कांमधला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे जे मूलभूत हक्क आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आणि मार्गदर्शक तत्व जी आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत. ओके, आता हे लक्षात घ्या, न्यायप्रविष्ट असणं म्हणजे काय आणि न्यायप्रविष्ट नसणं म्हणजे काय. जर तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं, जर एखादा मूलभूत हक्क जो तुम्हाला घटनेने दिलेला आहे त्याचं जर कोणी उल्लंघन केलं तर तुम्ही कोर्टाकडे जाऊ शकता, न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकता. मात्र मार्गदर्शक तत्व जे आहे त्याचं जर उल्लंघन झालं तर मात्र तुम्ही न्यायालयाकडे दाद मागू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही मार्गदर्शक तत्वामध्ये पाहिलं तर तिथे जे आहे ते आरोग्यमान किंवा राहणीमान उंचवणं आहे, सार्वजनिक आरोग्य सुधारणा आहे, अशा तरतुदी आहेत. कृषी व पशुसंवर्धन यांचं संघटन आहे, पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन आहे. त्याच्या संदर्भात जर राज्याने काही कायदे केलेले असतील तर त्या कायद्यांनुसार म्हणजे त्याचं उल्लंघन झालं म्हणून तुम्ही न्यायालयाकडे जाऊ शकता. पण केवळ मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन झालं म्हणून तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही. मात्र मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर झालं तर तुम्ही न्यायालयाकडे जाऊ शकता. म्हणजेच मार्गदर्शक तत्व ही न्यायप्रविष्ट नाहीत तर मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा फरक म्हणजे मार्गदर्शक तत्व जी आहेत ती सकारात्मक आहेत. म्हणजे मार्गदर्शक तत्वांमधलं प्रत्येक सेंटेन्स जर तुम्ही वाचलं तर त्याच्यातून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह बोध मिळतो. म्हणजे काय तर राज्य हे करण्यासाठी प्रयत्नशील राहील, राज्य काय करेल तर एकरूप नागरी संहिता अंमलात आणेल, राज्य काय करेल बालकांचं संगोपन करेल, राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण करेल, पर्यावरणाचं संरक्षण करेल, अशी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असणारी तत्व ही घटनेमध्ये दिलेली आहेत. मात्र जर आपण मूलभूत हक्कांच्या बाबतीत बघितलं तर सर्वच मूलभूत हक्क हे सकारात्मक नाही आहेत. काही मूलभूत हक्क हे नकारात्मकही आहेत. म्हणजे काय तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव हे राज्यसंस्था करणार नाही. नाही म्हणजे काय तर नकारात्मक सेंटेन्स आहे. म्हणजे मूलभूत हक्क ही नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्व ही सकारात्मक आहेत. त्यानंतर काल सांगितलेला एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मार्गदर्शक तत्व जी आहेत ती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात तर मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. हे लक्षातच ठेवा. आता तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता की मूलभूत हक्कांमध्ये बरेचसे तुमचे राजकीय हक्क सुद्धा येतात. सो राजकीय हक्क किंवा राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम मूलभूत हक्क करतात तर मार्गदर्शक तत्व ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फरक आहे की मार्गदर्शक तत्वांना नैतिक आणि राजकीय अनुज्ञा आहे. म्हणजे काय नैतिकदृष्ट्या किंवा काही नैतिक बंधनं ही राज्यसंस्थेवरती घातलेली आहेत आणि ते पाळणं राज्यसंस्थेवरती बंधनकारक नाहीये. मात्र त्याचा उपयोग करून राज्यसंस्थेला कायदे करणं हे बंधनकारक आहे. तर मग ते नैतिकदृष्ट्या करण्याची गोष्ट म्हणजे मार्गदर्शक तत्व, म्हणजेच त्यांना नैतिक आणि राजकीय अनुज्ञा आहे. मात्र मूलभूत हक्कांना कायद्याची अनुज्ञा आहे. तुम्ही मूलभूत हक्कांचं उल्लंघन करू शकत नाही. मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन करणं आहे. ओके, त्यानंतर मार्गदर्शक तत्व जी मेन्शन केलेली आहेत ती सामाजिक आहेत. म्हणजे पूर्ण समाजासाठी त्यांनी काहीतरी तरतूद केलेली आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये. मात्र मूलभूत हक्क हे वैयक्तिक आहेत. एखादा मूलभूत हक्क जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळेला तो वैयक्तिक आपल्यासाठी मिळालेला असतो. मात्र जेव्हा मार्गदर्शक तत्व अंमलात येतात तेव्हा ती समाजाच्या कल्याणासाठी अंमलात आलेली असतात. म्हणजेच मार्गदर्शक तत्व ही सामाजिक आहेत तर मूलभूत हक्क हे वैयक्तिक आहेत. त्यानंतर मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्गदर्शक तत्व जी आहेत ती आपोआप अंमलात नाही येणार. तर मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यसंस्था काय करेल काही कायदे करेल. म्हणजे जसे की पर्यावरणाशी संबंधित काही कायदे केलेले आहेत किंवा कृषी आणि पशुसंवर्धनाशी रिलेटेड राज्यसंस्थेने काही कायदे केलेले आहेत. सो
त्या गोष्टी मार्गदर्शक तत्वांमध्ये येतात. मात्र मूलभूत हक्क जे आहेत ते आपोआपच अंमलात येतात. म्हणजे मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर मग नंतर कोणता तरी कायदा केला जाईल आणि त्या कायद्यानुसार तुम्ही कोर्टामध्ये जाल असं नाही. तर तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं की तुम्ही डिरेक्टली कोर्टाकडे जाऊ शकता. त्यानंतर शेवटचा फरक आहे, मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणारे जे कायदे असतील त्यांना न्यायालय घटनाविरोधी घोषित करू शकत नाही. म्हणजे एखादा कायदा केवळ मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करतोय म्हणून त्याला घटनाबाह्य घोषित करता येत नाही. मात्र जर एखादा कायदा असा असेल जो की मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर त्या कायद्याला न्यायालय हे घटनाविरोधी घोषित करू शकतं. हाही एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. ओके. सो मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये जो मूलभूत फरक आहे किंवा यांच्यामध्ये जे बेसिक डिफरन्सेस आहेत त्याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. मल्टीलायनर क्वेश्चन जेव्हा येतो त्यावेळेला एखाद्या सेंटेन्समध्ये मूलभूत हक्कांची जी वैशिष्ट्ये आहेत ती मार्गदर्शक तत्वांना किंवा मार्गदर्शक तत्वांची जी वैशिष्ट्ये आहेत ती मूलभूत हक्कांना लागू होतात अशा पद्धतीचं एखादं वाक्य आयोग टाकू शकतो आणि तिथे आपला गोंधळ उडू शकतो. ओके. सो जर हे लेक्चर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं असेल तर याच्यावरती आलेला क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. सो आय थिंक आजचं लेक्चर जे आहे ते नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल आहे. सो कीप स्टडिंग, टेक केअर गाईज. आणि जो तुमचा अभ्यास आहे तो अभ्यास किंवा तुमची रिव्हिजन कंप्लीट करण्याचा प्रयत्न आपण पूर्णपणे या लेक्चर सिरीजमधून करणार आहे. सो जर तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर लेक्चरला नक्की लाईक करा. त्यानंतर तुम्ही जे लेक्चर्स पाहत आहात ते तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आणि आणखी असेच चालू घडामोडींवरचे किंवा जे लोक मेन्सची तयारी ज्यांची चालू आहे, मेन्सची तयारी झालेली आहे आणि जे आता इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी मी एक मुलाखत मार्गदर्शनाची सिरीज घेऊन आलेली आहे. सो त्या गोष्टी किंवा ते लेक्चर सिरीज जे आहेत ते फॉलो करायला विसरू नका. आणि त्या लेक्चर सिरीज पाहण्यासाठी किंवा ते लेक्चर्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी फ्रीमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स अवेलेबल होत आहेत. सो याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वतः मोटिवेटेड कसं राहावं किंवा अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन कसं करावं यासाठीही काही जे MPSCचे टॉपर्स आहेत यांची लेक्चर सिरीजही आपण अरेंज करत आहोत, ज्याच्यामध्ये जे MPSC टॉपर्स आहेत ते लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील. सो असे लेक्चर्स तुमच्याकडून मिस होऊ नयेत म्हणून तुम्ही वॉरियर ऑफिसर PSI STI ASO या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अँड कीप स्टडिंग. थँक्यू वॉरियर्स.